रात्रीच बाहेरून येताना बाबा पाव घेऊन आलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की सकाळी नाश्त्याला भजी पाव बनवा, म्हणून इथं भजी पाव बनवायचं चाललं आहे. थोडेसे बटाट्याची भजी आणि थोडेसे कोथिंबीर आणि कांद्याची भजी बनवलेले होते आणि खरंच खूप जास्त टेस्टी झालेले होते, जसं की ते दिसत आहेत. त्यानंतर घेतलं इथं मी वॉशिंग मशीन क्लीन करायला. काल मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मी वॉशिंग मशीनचं कवर मागवलेलं आहे आणि आमचं मशीन आहे ते आम्ही पोर्चमध्येच ठेवलेलं आहे, त्याचा पॉईंट वगैरे बाहेरच काढलेला आहे म्हणून. आणि आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस येणार तर ते भिजणार आणि भिजलं ना खालून गंज लागायला सुरू होतो, म्हणून मी हे कवर मागवलेलं होतं आणि कवरची क्वालिटी खरंच खूप जास्त छान आलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट बसलेला आहे. स्विच वगैरे घालण्यासाठी मागे एक सेपरेट कप्पा आहे, त्याच्यामधून आपण ती वायर वगैरे घालू शकतो जेणेकरून पूर्ण मशीन पॅक होतं. त्यानंतर मस्त असं पोर्च वगैरे क्लीन करून घेतला आणि मग इव्हिनिंगच्या वेळेला मी डायरेक्ट व्लॉग घेते आहे. मस्त भांडी वगैरे लावून घेतली आणि मी वॉकला गेलेले होते अन्वीला सोडून, तर आल्या आल्या तिचं असं चाललेलं होतं. तर यांना खायचं होतं पनीर, तर चला तुमच्यासोबत मी आज पनीरची वेगळी रेसिपी शेअर करते. तर पनीर मी सगळ्यात आधी चॉप केले, त्यानंतर त्याला तव्यावरती टाकून दिले भाजण्यासाठी आणि त्याच्यामध्येच मी शिमला मिरची देखील ॲड केली आहे. छान असं 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो ॲड करते आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा पनीरचा मसाला देखील ॲड करते आहे. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही आपला जो घाटी मसाला असतो घरचा तो ॲड करू शकता किंवा चिली पावडर देखील ॲड करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो केचप ॲड केलेला आहे. त्यानंतर वरतून थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असं 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं. जर तुम्हाला क्रिस्पी पनीर हवं असेल तर जरा ऑइल जास्त टाकायला लागतं आणि मग त्याच्यामुळे ते क्रिस्पी होतं. मी तो ऑइलचा एकदम कमी वापर केलेला आहे. मस्त अशी वरतून कोथिंबीर भुरभुरायची आणि आपलं पनीर रेडी झालेलं आहे. आणि माझ्या नीलला आणि आमच्या ह्यांना दोघांनाही पनीर खूप जास्त आवडतं. त्यानंतर त्या दोघांनीच पनीर खाल्लं आणि इथं रुद्रचं आणि कृष्णाचं चाललेलं होतं मध्ये मध्ये करणं, कारण आता सुट्ट्या चाललेल्या झालेल्या आहेत, या पोरांची मस्ती वाढलेली आहे. यांनाच सलाड बनवायचं होतं, म्हटलं चला बनवा. त्यानंतर इथं मस्त रात्रीच्या जेवणामध्ये